झालाय. आपण पाहतो बॅटिंग टीम खरबई बचा पहिला बॉल वरती आली एकदा स्ट्राईक तर राजेश आलाय. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन फील्डला उडवलाय. सरळ चेंडू चाललाय. पाहतो पण डीप पॉइंटला आलाय. दुसऱ्या बॉल वरती चौकार. थोडस बॉल आपण पाहिला अखून टप्प्याचा होता त्यावरती प्रहार केला. डीप पॉइंटला आपण पाहतोय हा चौकार वसूल केला. डावफलकार धावा 5 आहेत. शॉर्ट पिच पुरुष एकदा उकळण्याचा प्रयत्न आता मात्र व्हेरिएशन होतं मात्र पंचांनी सांगितलाय हा बॉल आहे वाईड आणि येस इट इज वाईड बॉल आहे. कदाचित वाईड लाईनच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न वाहित करून झाला. एक अवांतर धाव मिळण्यात आली आणि एक अवांतर धाव मिळाल्यानंतर राफलक आपल्याला पाहतोय आता 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुरुष एकदा आता डिफेन्सच्या कव्हरला काय फटकाय क्रॅकिंग ड्राईव्ह सरळ चेंडू हा देखील चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अजून एक धमाकेदार चौकार. डावफलकार आता धावा आपण पाहतो 10 झालेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली त्यानंतर चौकार त्यानंतर वाईट आणि बॅक टू बॅक 2 चौकार करताना राजेशच्या बॅट मधून आपण पाहिलाय. राजू आहे डावफलकार धावा शॉर्ट पिच बॉल फटका सुरेख क्षेत्ररक्षक जज करतात मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर काही फोजला आलाय. 2 चौकारानंतर एक षटकार पाहतो पण राजूच्या बॅट मधून. महागडा ठरतो आपण पाहतोय मैदानामध्ये वाहित पहिल्या षटकामध्ये कारण एकंदरीत 4 बॉल फेकलेत आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 16 वरती थोडासा महागडा ठरतोय पॉवर प्लेचा षटकामध्ये आणि पुरेपूर फायदा राजू घेतो पॉवर प्लेच्या षटकाचा. एंड चेंज केला राऊंड द विकेटने फरक पडला नाही. चालला सरळ डोक्यावरून बॅक टू बॅक आला आणखीन एक विशेष षटकार. धावफलक आता पोहोचले 22 वरती 22 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल हा देखील इनफिल्डला भेटला. पुरुष एकदा चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर इनफिल्डला वेगळेस आला आणखी एक चौकार. काय बॅटिंग चालली राजूच्या मैदानामध्ये षटकार चौकारामध्ये डील करत असताना पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती मैदानामध्ये झाल्या. धावफलकावर धावा आहेत आपण पाहतोय खरवई बस संघाच्या एकंदरीत बिनगरीबात 26 ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट. चला पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत.
शुभम स्मृती 11 देवळोळी आणि त्यांच्या विरोधात संघ असणाऱ्या सायलेन दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी गोलंदाजी मार्क गोलंदाज आपण पाहतो आहे भूषण आहेत आणि पहिल्या बॉल वरती पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मनीषने चौकारासाठी आला 4 धावा पहिल्या मध्ये 26 आला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे भूषण वरती जबाबदारी मात्र पहिल्या चेंडूवरती चौकाराने त्याचं स्वागत झालंय वाईटची गोलंदाजी थोडीशी खराब ठरली आहे 26 त्याने खर्च केल्यात पटकेबाजी आपण पाहतोय डोळ्यासह पारणं फेटणारी केली होती राजूने षटकार चौकार त्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये आलाय पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आता आपण पाहतोय की बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सजवला गेला आणि मनीष आपण पाहतोय ज्याने पहिलं षटक नॉस्ट्राईक एंडवरून 5 बॉल नक्कीच त्याने पाहिले होते कारण पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल घेतली होती आणि राजूची फटकेबाजी त्याने नॉस्ट्राईक एंडवरून पाहिली दाफलकार धावा 30 पुढचा बॉल स्विचिटचा फटका लाजवाब चाललाय सरळ आपण पाहतोय थर्ड मॅनला आला बॅक टू बॅक मनीषच्या बॅटवरून आणखी एक चौकार भूषणजी कांबरी साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं बॅक टू बॅक 2 चौकार येईल दाफलकर धावा 37 धावा इथून मात्र काही रोखला गेला जात नाही पुढचा बॉल नो बॉल पंचांना घोषित केला ओव्हर स्टेप झालेला आहे गोलंदाज ओव्हर द लाईन आपण पाहतोय आणि पंचांना सांगितलं नो बॉल आहे आणि पुढचा बॉल असणार आहे आता फ्री खराब गोलंदाजी चालू मैदानामध्ये वांगणीगाव संघाची एका बाजूला वाईदने 26 केल्यात आणि पहिल्या 2 बॉलवरती आता भूषणने 9 खर्च करत असताना हा फ्रीजचा बॉल आता आपण पाहणार स्ट्रायकिंगला मनीष शॉर्ट पिच बॉल होता शोधला सबोल केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जे जरी पकडला असता तरी फलंदाज बाद नसता कारण नो बॉलच्या बॉलवर पाहतो आपण रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता मात्र इथे एकच धाव घेतली आहे एका धावाने दाफलक आता पोहोचेल 36 ऑन स्कोरबोर्ड 36 धावा झालेल्या आहेत जमलेल्या आहेत पहिल्यामध्ये आपण पाहिला पहिल्या सामन्यामध्ये 85 धावांचा उच्चांक गाठला होता ब्राह्मण करवल्या संघाने आता मात्र राईज झाला पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू उसळी घेणारा आणि डॉट बॉल आता पाहायला मिळतो मैदानामध्ये खूप वेळानंतर हा डॉट बॉल खऱ्या अर्थानं आलाय कारण राजू आणि मनीष चौकार षटकाराने मैदानामध्ये डील करत आहेत डॉट बॉल आलाय दाफलकार धावा 36 आहेत पुढचा बॉल हा बॉल सरळ घेतलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक आला राजूच्या बॅट मधून षटकार षटकार आला 42 धावा दाफलकरवरती पुढचा बॉल शॉर्ट पिच होता पाहावं लागेल पंचांकडे वाईटची अपील आहे मात्र इथून त्यांचं सांगतं षटक समाधीची घोषणा आलेली आहे 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये संपन्न झाला आणि आपण पाहतोय दाफलकावर आहेत एकंदरीत धावा बिनगडी बाद क्षितिजा 11 गावदेवी खरवडे संघाच्या 42 21च्या सरासरीने 42 बनलेल्या आहेत थर्ड स्पेल मध्ये आता साई गोळे आपल्याला पाहायला मिळणार
खऱ्या अर्थानं आता 38 सर्कल्स जे रिस्ट्रिक्शन होतं ते मात्र तो खुलं होईल. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती इथे मात्र तैनात असणार आहेत. डी मिड विकेट मिड ऑन लॉंग ऑफ आणि एक आपण पाहतो कदाचित पॉइंटला नक्कीच एक क्षेत्ररक्षक सजवला गेलेला आहे. असं क्षेत्ररक्षक व्यूवर रचना खऱ्या अर्थानं आता वांगणीघाट संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 6 गोळे ऑन ट्रॅक आहेत. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल शॉर्ट पिच सुपला खेळायचं होतं मात्र जमलेला नाही. पहिला बॉल डॉट बॉल इथून जेवढे टाकण्यात येतील तेवढे टाकले गेले पाहिजेत त्या वांगणीघाट संघाकडून. कारण धावांचा डोंगर पाहतो पहिल्या 2 षटकांमध्ये 42 वर. पहिला बॉल तर डॉट आला. स्ट्रायकिंगला मनीष, स्ट्रायकिंगला राजू, ज्या राजू नावाचं वादळ सध्या तरी मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅच लँड मध्ये. खऱ्या अर्थानं हा चेंडू पडलाय आणि एक सिंगल धाव तो कम्प्लीट झाली. मात्र जमेची बाब आता ही झाली करवई संघासाठी, कारण या एक धावाने राजू स्ट्राईक खेळला आलाय. आठ बॉल आणि 30 वैयक्तिक धाव संख्येवरती राजू खेळतो. या स्पर्धेतील पहिलं षटक, अर्धशतक खऱ्या अर्थानं माफिया सगळं झळकवलं आहे. सागरने मात्र स्लोअर बॉल पिकअप शॉट केलाय, चाललाय मिडल ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. आणखीन एक राजूच्या बॅट मधून हा षटकार. आणखीन एक षटकार आलाय. दाफलकर आता धावा झाल्यात 49-49. आणखीन एक आता डीप मिड विकेटला हा जाईल बॅक टू बॅक. दुसरा षटकार आपण पाहतो राजूच्या बॅट मधून. षटकार आला आणि राजफोकावर आता धावा झाल्यात 55. 2 पूर्णांक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि दाफोलकर 55 आहेत. एक मोठी धावसंख्या या देखील मॅच मध्ये होईल यात मात्र शंका नाही. बॅक टू बॅक 2 आले. तिसरा येईल का पाहायचंय. राजू स्ट्राईकला आहे. हा बॉल सरळ खेचलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत मनोज, मात्र झाली गलतीचे मिस्टेक. सरळ चेंडू निघालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. $59 ही धावसंख्या आहे. 59 चेंडू हवेमध्ये आहे. जज करतायत निहार आणि सुखी होणार नाहीये. मात्र आपण पाहतो वैयक्तिक 46 12 चेंडू आणि 46 धावांवरती बाद झाला खेळाडू. एकदा जोरदार झाला पाहिजेत राजूच्या या बॅटिंगसाठी. वेल प्लेड. 46 वरती अर्ध झाला. जवळ अर्धशतकापासून 4 रन दूर राहिलाय आणि मात्र शेवट गोल केला. विकेट संपादित केली साईने. दाफोलकर 59 आहेत. 3 षटकांचा वाजवी खेळ नुकताच मैदानामध्ये संपन्न झालाय आणि करवई ब संघाची 1 विकेट देखील गेली आहे. नेट नंबर 2 वरती आता आपण पाहतो मैदानामध्ये
नवीन बॅट्समॅन एंटर झालेले आहेत. ऋतिक गोलंदाज ट्रॅक वरती, स्वप्नील स्ट्राईक एंडला, मनीष दाफलकार आहेत. 3 षटकानंतर 1 गडी बाद, धावा 59. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. राईट हॅमर होता विकेटने. गोलंदाज स्वप्नील सज्ज. पहिला बॉल पंचांच्या उजव्या बाजूनं. हा बॉल स्लोवर होता. गोलंदाज जवळ पडला, मात्र पंच सांगता येस इट इज नो बॉल. वेस्टच्या वरती नो प्लस 4. एकंदरीत धावा मिळणार आहेत आता 5. स्लोवर बॉल आपण पाहतो टाकण्याचा प्रयत्न झाला होता मैदानामध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून, मात्र इथे मात्र त्याचा प्रयत्न बसला गेला. नो बॉल आला वेस्टच्या वरती. फ्री हिटचा बॉल असल्याने स्ट्राईक केला मनीष दाफलकर. धावा झाल्यात आता 64. हा बॉल फ्री हिटचा होता, डॉट बॉल. आता तर आपण पाहतो टप्प्यावरती गोलंदाजी केली, अचूक टप्पा इथून पाहायला मिळतो. स्वप्नील यांच्या माध्यमातून डॉट बॉल आला. फ्री हिटचा बॉलची पूर्णपणे संधी होती, मात्र तो डॉट बॉल खेळला आहे मनीष. पुढचा बॉल असणारा दुसरा. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न आहे. वारंवार हे फटके खेळले जातात मनीषच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं लगी तो आबाद नाही तो बरबाद असं या फटक्याला म्हटलं जातं. सध्या तरी बरबाद ठरतो हा फटका आणि आणखीन एक डॉट बॉल होतो. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल बॅटशी गडा आहे. चेंडू स्वतःच्या बॉलमध्ये गॅदर केला स्वप्नीलने. थ्रो देखील केला, मात्र बॅकअप आलेला आहे पाहायला मिळतं. वेस्टर्नच्या मागे शॉर्ट फाईन लेग आले होते. चेंडू अडवला गेला. एक सिंगल बॉल नो बॉल वरती पाहतो आपण. चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल मध्ये स्वप्नील यांनी फक्त खर्च केली होती 1 धाव. दाफलकर धावा आता झाल्यात 65 धावा आहेत. 65 धावा. पुढचा बॉल स्ट्राईकला ऋतिक. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक जज करतात भूषण. नो मिस्टेक आणि फलंदाज ऋतिक होतील बाद. हा लागला दुसरा हादरा 65 वरती पाहतो करबई संघाला. शॉर्ट पिच बॉल होता, फटका फसला गेला आणि स्क्वेअर लेगला चांगला झेल पकडला भूषणने. चांगली गोलंदाजी केली स्वप्नीलने. चौथ्या षटकामध्ये 4 बॉल मध्ये धावा खर्च केला. 6 नवीन बॅट्समॅन युनाइट नंबर 4 वरती 2 डाऊनचा विशाल मैदानामध्ये एंटर झालाय. पुढील बॉल आपण पाहतो 5वा. बॅकफुटला जाऊन पुढे एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. अंडर बॉक्स टाईपने हा चेंडू टॅप केला, सरळ गेला तो आपण पाहतो लॉंग ऑन ला आणि निहार होते. कुठली चुकी झाली आणि एक सिंगल धाव मिळते. दाफलकर आता धावा झाला 66 आणि शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल होती, नो बॉल आल्यानंतर थोडस दडपण असेल असं वाटलं होतं, मात्र दडपणाला झुकारून इथे मात्र चांगली गोलंदाजी स्वप्नील करतात. हा बॉल बॅटशी कडा विकेटच्या वाटी मनोज आहेत आणि चुकीने आणखीन एक फलंदाज बाद होईल. जवळ या षटकामध्ये आपण पाहतो 2 फलंदाज बाद झाले आहेत. स्वप्नीलने चांगली कामगिरी केली, कमबॅक करून दिले. चौथ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट संपादित केलाय आणि 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. धावफलकार आपण पाहतो एकंदरीत धावा आहेत 66 गडी बाद झाले 3. चला साई 11 वांगणी संघाचा संगणक आपण आमच्या कमिटीशी संपर्क साधायचा. साई 11 वांगणी
यस स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय मनोज सर आलेले आहेत आणि आता आपण पाहतोय ऑफ कटर लेग कटर टाकण्याची क्षमता ज्या गोलंदाजीमध्ये आहेत ते आमचे मनोज सर गोलंदाजी ट्रॅक वरती स्लॉग षटकामध्ये हाणामारीचे षटक डेथ ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं सातत्यानं बॅट्समन या षटकामध्ये धावा घेण्याचे प्रयत्न करत असतात. पहिला बॉल ओव्हर द विकेटने क्षेवटच्या षटकाचा स्ट्राईक केला विशाल स्लोवर बॉल फटका फसलाय व्यवस्थित टायमिंग नाही झाला अलॉंग द कार्पेट चाललाय चेंडू डीप मिड विकेटला आला क्षेत्ररक्षक निहार एक सिंगल धाव मिळेल. चांगली गोलंदाजी स्वप्नीलने केली पहिल्या बॉलवरती 5 धावा आल्यानंतर त्यानंतर आपण पाहतो फक्त 2 धावा खर्च केल्या संघाला पूर्णपणे त्याने आता मॅच मध्ये आणून दिला. दाफलकर एकंदरीत धावा आपण पाहतो 67 67 आणि राजेशजी सारंगा साहेब इथे उपस्थित झाले त्यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न स्पर्धेच्या मध्ये आपलं सहर्ष स्वागत. फटका सुरेख क्षेत्ररक्षक निहार पाहत राहतील सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय नितेशच्या बॅट म्हणून षटकार. धावा बनल्या पहिल्या मॅच मध्ये 85 बनल्या होता. ग्राउंडचा विचार केला तर धावा सातत्यानं ग्राउंड वरती बनत आहेत. पुढील बॉल स्लोअर पद्धतीचा फसवलाय काय बॉल व्हेरिएशन आहे मी आधीच म्हटलं होतं मनोज सरांकडे आणि त्याच प्रात्यक्षिक मैदानामध्ये त्यांनी दिलं. स्लोअर बॉल गती कमी केली आणि डॉट बॉल पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं डॉट बॉल येणं गरजेचं होतं आणि डॉट बॉल आलाय. दाफलकर धावा 73 चौथा बॉल हा देखील बॉल फसवा आहे. बॅट्समॅनला जरूर वाटतंय की लॉंग रनअप आहे चेंडू वेगानं येईल मात्र तसं काय मैदानामध्ये घडत नाही. व्हेरिएशन पाहायला मिळतात. पहिला बाहेर काढला त्यानंतरचा बॉल आता आतमध्ये आणलाय आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी दाफलकर रावा आपण पाहतो स्टील 73 अजून या षटकातील 2 बॉल शिल्लक असणाऱ्या. स्लोअर बॉल आहे आणि इथून आता रनआउटच्या स्वरूपात नितेशला परतावा लागेल मात्र पंच सांगतात ऑफ साइड ऑफ स्टंप वाईट बॉल आणि एक अवंत धाव मिळेल. दाफलकर धावा 74 74. येस रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतो विशाल बाद झाले. चार बॉल फेकून झाले. हा बॉल वाईट घोषित केला पंचांनी. 74 आणि स्कोर बोर्ड. शेवटचे 2 बॉल नवीन बॅट्समन अक्षय मैदानामध्ये गेले. पुण्यात नंबर आपण पाहतो जवळजवळ 6 वरती. जर या बॉल वरती जर क्लीन बॉल बॅट्समॅनला गेले तर मनोज सर यांना राजेशजी सारंगा साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणाऱ्या. 74 बनला. शेवटचे 2 बॉल आहेत कशा प्रकारे टाकले जातील. कमीत कमी 20 ते 25 पावलांचं रनअप आहे मात्र व्हेरिएशन करण्याची क्षमता आहे आणि त्याच व्हेरिएशन वरती सातत्याने त्या आधीचे बॉल आपण डॉट पाहिलेत मनोज सर यांच्या गोलंदाजीवरती. स्ट्राईक अक्षय पुढचा बॉल पायावरती होता पाठवला बॅकवर्ड फाईन लेगला आलाय हा धमाकेदार चौकार. चला साई 11 धोनी आणि शुभम स्मृती दोघे सगळ्यांना विनंती असेल आपण टॉस साठी याचा शेवटचा बॉल 78 बनल्यात फसवा बॉल आणखीन एक बॉल डॉट. काय गोलंदाजी केली म्हणून सर यांनी मैदानामध्ये पाहता पाहता पहिल्या 17चा खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना आपण पाहतोय निलेश जाधव पुरस्कृत क्षितिजा 11 गावदेव खरवई ब संघाची धावसंख्या आहे दाफलकावरती 78 आणि
79 धावांचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये असणाऱ्या वांगणीगाव संघासमोर. चला आपण टॉस करूया. साई 11 डोणे आणि त्यांच्या विपक्षात शुभम स्मृती देवळी. चला दोन्ही संघाचे संघनायक लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. खऱ्या अर्थाने वांगणीगाव संघाचा होम ग्राउंड आहे आणि ऍडव्हान्टेज नक्कीच त्यांच्याकडे आहे. त्या धावा चेज होतील का डिफेंड केल्या जातील हे ऐकण्यासाठी करूया आपण मायक्रोफोन वरती परिवर्तन. ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर एक अत्यंत टॅलेंटेड समालोचक शोभनजी धुमाळ सरांना. थँक्यू सो मच. तत्पूर्वी आपण टॉस करूया. सायलेंट डोणे आणि देवळी संघा या दोन संघांमध्ये भूषणजी कांबरी साहेबांची शुभस्थापन करूया या सामन्याची. नाणेफेक एका बाजूला टेल एका बाजूला हेड अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. टॉस देखील संपूर्ण हो. करूया आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि स्वागत करूया शोभनजी धुमाळ सरांना. थँक्यू सो मच. Thank you so much. हॅलो थँक्यू सो मच प्रबुद्ध कांबळे सर. नमस्कार मंडळी, सर्वांचं करूया स्नेह सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं आपण वांगणीगाव चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. जाऊयात दिवस क्रमांक 1 आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या मॅच मधील खेळाचं दुसरं सत्र आपण एन्जॉय करतोय. कर्व बनाम वांगणी बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कर्व टीमनं बॅटिंग करत असताना 78 बनवलं आणि 79 धाव्यांचं माफक लक्ष सध्याच्या घडीला वांगणी टीमच्या अगेन्स्ट उभं केलं. मनोज सर आणि नॉन स्ट्रायकिंगला बॅटल साईला आपण पाहता. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार एनजे निते जमदरे. पहिला बॉल शॉर्ट लेन पूल करायचा प्रयत्न, बट आता पूल सक्सेसफुल राहतोय की अनसक्सेसफुल पाहावं लागेल. ऑर्थोडॉक्स काव कॉर्नर मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी करेल, थ्रोपैकी करेल. लव स्ट्राईक येईल तत्पूर्वी मिळतील तो. दोन धाव्यांना टीमचं अकाउंट सध्याच्या घडीला ओपन करतात मनोज देशमुखला आपण पाहतात. पेशानं जर विचार करायला गेला तर शिक्षक आहेत, बट आज आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी
आणि गावाच्या अस्मितेसाठी सध्याच्या घडीला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना मनोज देशमुख यांना आपण पाहता. पहिल्याच बॉलवरती डबल आली या मनोज सरांच्या पाठमधून. एनजेच्या अगेन्स्ट मनोज श्रियार. आता दिशा पाहावी लागेल ऑफस्टिकच्या बरोबर बाहेरचा बॉल. पंच दत्ता कणाव सर आमच्याकडे वळतात. डीके सर बदलापूरचे मायकल जॅक्सन म्हणून ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच आमचे दत्ता कणाव सर आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. यासाठीचं व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची टोटल 3. शॉट ऑफ लेग समोरच्या दिशेला आसमानी टोला आणि आता अखेर धावांची कोंडी फोडणारा आणि संयमाचा बांध तोडणारा मनोज देशमुखच्या बॅटमधून पहिला क्रॅकिंग सिक्सर. संयमाचा आता बांध तोडला आणि धावांची कोंडी मात्र मैदानाच्या आतमध्ये फोडली. मनोज देशमुख यांनी ठोकला षटकार. 6 धावेच्या मदतीने टीमची टोटल 9. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही लक्ष हे खऱ्या अर्थानं चेस होऊ शकतं. षटकार तर जरूर आलाय. लॉफ्टर खेळायचा प्रयत्न ऑन दी बॉल हवेमध्ये फटका मिस्टॉमिंग फिल्डर डाऊन द बॉल. अक्षय बट कॅच ड्रॉप. कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली. अक्षय कडून ही चुकी घडली. अगदी मिड ऑफ मध्ये विशाल होते. जर विशालने प्रयत्न केला तर कॅच होऊ शकली असती. बट क्रिकेटच्या खेळात जर आणि तरला मैदानाच्या आतमध्ये बिलकुल महत्व नसतं. त्याचं महत्व फक्त आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये असतं. हॅलो माईक चेक. येस पुन्हा एकदा बॅट राहतो या अंडर बॉक्स मध्ये फटक्याला टॅप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिला बट डॉट बॉल. हॅलो षटक क्रमांक सध्याच्या घडीला तुम्ही पहिला पाहता आणि शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक आहेत. स्टिल 2 टू गो. फुलर नेटचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न सफरनं केला होता. हॅलो दफलकामध्ये धावा आपण पाहता 12. बॉल ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. बॅटर साई तयार. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला टर्न केला. गॅप भरपूर मोठा. धावांचा तोटा आहे का पाहावा लागेल. फिल्डर धावता पळतो चेंडूच्या पाठमध्ये. पहिली कमली दुसरीचा चान्स. 2 झालात कंप्लीट आणि आता 2 धाव्याच्या मदतीने एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक झाला पहिला कंप्लीट आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पहिला षटकाच्या अंती 79 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम वांगणी संघ जाऊन पोहोचलाय. बिनबाद 14. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम वांगणी. चौदा धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजवला गेला. 14 ऑन बोर्ड. अगदी 79 धावांचं एक माफक लक्ष सध्याच्या घडीला उभं केलं वांगणी टीमच्या अगेन्स्ट. आता समीकरण आपण पाहता शेवटचे बॉल शिल्लक 24 आणि विजयासाठी धावा करायच्या 65. 65 रन्स टू विन आफ्टर वे फ्रॉम लास्ट 24 बॉल्स. 24 मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या तब्बल 65. राजू दांद्रे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू झाला. P2चा दुसरं षटक. सर्कलच्या बाहेर डिप्पड विकेट. ऑर्थोडॉक्स वाईडिश लॉंगॉन आणि एक वाईडिश लॉंगॉन मध्ये फिल्डर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड विकेट. राजू दांद्रे पहिलाच बॉल लेफ्ट मैदानाच्या आतमध्ये होता बट ऑफस्टेटच्या भरपूर जास्त बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सो दॅट्स वाय पंच आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिलाच बॉल इथे व्हाईट फेकला मैदानाच्या आतमध्ये राजू दांद्रे. पुढचा बॉल
फुलरचा बॉल या वेळेला मागची हलकीशी बट बॉल सरळ जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल वाईड आल्यानंतर आता कमबॅक मात्र मैदानाच्या आतमध्ये राजू तांद्रे करत असताना मिड विकेट मध्ये मनीषला आपण पाहता, लंगोनला ऋतिक आणि वाडिश लॉंग ऑफ मध्ये अक्षयला आपण पाहता. आता पाहावं लागेल पुन्हा एकदा जे चित्र आपण पहिल्या बॉलवरती पाहिलं ते चित्र आता आपल्याला या बॉलवरती पाहायला भेटत. या षटकातील येणारा हा दुसरा बॉल. सलग 3 बॉलवरती जर 3 षटकार आले तर प्रकाशजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे फटका फसला, फटका मिस्टॅमिंग आहे. गोलंदाज स्वतः पोहोचेल का? बॉलर पोहोचला बट आता सिंगल मिळेल. बॉल निमास लांड मध्ये होता, एक चिकी सिंगल मिळाले आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 17 अंकावरती. क्रिकेटमध्ये बांधलेला अशुभ आकडा म्हणजे 17चा खतरा आता कोणत्या टीमला लागेल याचा उत्तर हा येणारा बॉल जरूर देऊन जाईल. मिडॉपमध्ये विशाल, त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये कैलासला आपण पाहत आहे. शॉर्ट गली रिझन मध्ये तन्मय, थर्ड मॅन रिझन मध्ये ललित. स्क्वेअर ड्राईव्ह करायचा प्रयत्न बट फिल्डर डाऊन द बॉल टिपला कैलासने झेल आणि संपला बॅटल. साईचा खेळ, धक्का लागला पहिला टीम वांगणी संघाला. 17चा खतरा टीम वांगणी संघाला फलंदाज पहा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. बॉल निघून चालला व्ही मध्ये दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. मध्ये फटका एक्झिक्यूट केला बॅटर निहाळनं आणि समोरच्या दिशेनं या 4 धावा इथे संपूर्ण केल्या आपल्या खात्यामध्ये. चौकारच्या मदतीने संघ 21. बट आता कमबॅक करतो राजू तांद्रे. ती क्षमता राजू मध्ये, ती कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे आणि ती आता ॲबिलिटी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आला टॉप. स्टील 1 to go. शेवटचा एक अंतिम बॉल. 1.5 बॉलचा खेळ ते कम्प्लीट झाला. दाखल करत धावा 21. करायचा प्रयत्न बट बॉल जागेवरती करत राहिला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 साठी कंप्लीट आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 79 धावांचा पाठलाग करत असताना वाघणे संघ जाऊन पोहोचला एका गड्याच्या नुकसानात 21 अंकावरती. दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झाला आणि फलकावरती दादा 21 आपण पाहता. 21 ऑन बोर्ड. तर मॅच इक्वेशन आपण पाहताय 58 runs to win after from last 18 deliveries. अक्षय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 3. 18 बॉल 58 धावेची गरज या मॅच मध्ये. म्हणजे जवळजवळ 19.33च्या सरासरीनं रिक्वायर्ड रेट आता बॅटिंग करावं लागेल टीम वांगणे संघाला. 10.50च्या सरासरीनं आतापर्यंत बॅटिंग केली आहे. करंट रन रेट 10.50 बट आता रिक्वायर्ड रेट 19.33.
पहिलाच बॉल टप्पा पडला, हलकासा टेक ऑफ झाला बॉल, सडनली बाउन्स झाला बॉल आणि निघून झाला विकेट किपर. राजूच्या हातामध्ये आला टॉप. अक्षय मध्ये देखील शंका. अक्षयला आपण पाहता ओव्हर नंबर 3 मध्ये राईट मध्ये विकेट. आता पॉवर प्ले चे दरवाजे खऱ्या अर्थानं उघडण्यात आलं. दुसरा बॉल समोरच्या दिशेला फटका दिसताना गेला बॉलरमध्ये फिल्डर डाऊन द बॉल आणि ऋतिकने टीमला जाईल. संपला बॅटर मनोज देशमुख यांसाठी फलंदाज पहा. करिअर थँक्यू सो मच डीजे मास्टर. आज खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी खऱ्या अर्थानं शिवनेरी किल्ल्यावरती अशा एका राजाचा जन्म झाला, ज्या राजाच्या समोर आतापर्यंत एकही स्त्री मात्र खऱ्या अर्थानं झुकलेला नाही. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य माझ्या राजांना लाभलं आणि 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये तब्बल 360 किल्ले जिंकण्याचा विक्रम माझ्या राजांना आपल्या नावावरती केला. पण आतापर्यंतचा विक्रम आहे 360 किल्ल्यामधून एकही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलेलं नाहीये. फुलोरेचा बॉल सिग्नल यशवी बॉल सोने शिवागा बॉल पाठवलं थेट डिम्बड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. रोनचं आक्रमण आणि बॉलला केलं थेट सीमा रेषेचा प्रमाण. पहिला क्रॅकिंग सिक्सर. आय थिंक ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असावा. येस प्लीज. बॉल आला तशावरती षटकार आला आणि आता षटकाराच्या मदतीने दाखवलं की 28 ऑन गुड. बॉल शिल्लक 16 विजयासाठी दावा करायचे 51. पुढचा बॉल रोज आणि बॉल आता वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये फ्रीचा बॉल. भरपूर चांगली डिलिव्हरी सध्याच्या घडीला आलाय हा डॉट बॉल. जर स्क्वॉड ड्राईव्ह केला असता, जर चॉक केला असता तर नक्कीच बाउंड्री आपल्याला जरूर पाहायला मिळू शकले असते. पण जर आणि तरचं महत्व हे फक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतं. इथे देखील लेन बॉल बाची हलकीशी एज अँड टेकन अगदी बाच्या स्पर्श घेत बॉल निघत झाला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होतो बाद. धक्का लागला तिसरा टीम वांगळे संघाला. रोहन इज गॉन. स्टील 2 टू गो. बॉल शिल्लक 14 विजयासाठी दावा करायचे 51. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल डोनेवाडी बनाम शुभम स्मृती देवलेली या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. डोनेवाडी टीमने टॉस जिंकला बट डिसिजन अजून पेंडिंग आहे. डोनेवाडी टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण आपला निर्णय कळवा. टीम डोनेवाडी has won the toss by team डोनेवाडी and elected to field first. इन्व्हाइट केलं बॅटिंगला शुभम स्मृती देवलेली टीमला. इथे हा गुडलेन बॉल सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. वाईस अगेन सलगची दुसरी विकेट अक्षयच्या खात्यामध्ये. शेवटचा एक बॉल अजून शिल्लक आहे अक्षय.
13 बॉल विजयासाठी धावा करायचे 51. शेवटचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला. स्टेप डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉबच्या मधून बॉल निघून चाललाय. गौताच्या गालीत चला लागला सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती संघर्षाचा शिंकणात फुंकणारा संघर्षमय चौका. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झाला आणि 79 धावांचा वाटला करत असताना वांगणे संघ जाऊन पोहोचला 32 अंकावरती. लक्ष्य 79 धावांचा बदलात 32. आता करायच्यात 47 बॉल शिल्लकद्वारा. 47 has to win after move from required 12 balls. ओव्हर नंबर 4 राजू दांडे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राजू दांडरेने घेतली विकेट. फलंदाज बाद. राजू दांद्रे बॉलिंग मार्कवरती आला आणि राजूने घेतली पहिल्या बॉलवरती विकेट. धक्का लागलाय टीम वांगणे संघाला. हा 5वा. आता भूषण आणि वाहिद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाहिद तयार. फ्लिक करायचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रेस बॉल हवेमध्ये फटका मिस्टायमिंग बट बॉल लोना स्लॅट मध्ये एकंदर दुसऱ्याचा चान्स आणि 2 झाल्यात कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का आणि तिसरीचा प्रयत्न दीप होते. दीप बाकट स्क्वेअर लेग रेझर मध्ये दोघीच्या मनस्थितीमध्ये दीप देखील झाले. अगदी डबल माइंड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा या बॉलवरती मिळाला आणि 3च्या मदतीने संघ 35. स्लोवर बॅट या वेळेला लेट बॉल होता. बाची एज घेतली आणि बॉल निघून चला. विकेट किपर नितेश झंबरेच्या हातामध्ये एज आणि टेकन 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज पहा. विकेट आली नवीन बॅटर. बॅकफूट लावून कट करायचा प्रयत्न. बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा टेक ऑफ झाला. गुडलेस स्पॉट वरती दौडलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 3 बोर्डाचा 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला. फलकावरती धावा स्थिरवला तर 35. लक्ष मोठा आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठा संघर्ष. टीम वांगणे संघाचा ऑन दी अप. फटका हव्यामध्ये बॉल हव्यामध्ये समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका केलेला आहे. लॉंगरचं बॅकअप आलाय. 2 धावा इथे मिळतील. सिंगल डबलला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलं जातं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. ऑर्थोडॉक्स वायडिश लॉंगॉन वायडिश लॉंगॉन आणि स्वीप कव्हर मध्ये फिल्डर. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर धावतोय.
एंड ऑफ द फोर्थ ओव्हर षटक क्रमांक इथे कंप्लीट झाला. तब्बल चौथा आणि 4 षटकांच्या अंतिम फलकावरती धावा टीम वांगणे संघाच्या 38 लक्ष 79 करायच्या 41 बॉल शिल्लक शेवटचे 6 बॉल 41 ची गरज आहे मॅच मध्ये. आता या ओव्हर मध्ये एखादा नो बॉल आला आणि त्याच्यावरती जर षटकार चौकार आला तर समीकरण 7-36 आपल्याला पाहायला मिळेल. बट जर आणि तर क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेझेंट टेन्स हे मॅटर करत असतं. वर्तमान स्थिती ही खरं अर्थ क्रिकेटच्या खेळामध्ये ग्राह्य धरले जाते. मैदानाच्या चौथर बाजू भगवमय वातावरण आणि या भगवामय वातावरणामध्ये ही मॅच आपल्याला रंगताना जरूर पाहायला मिळते. बघा स्पर्धेचे व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक यांना विनंती असेल की आपण सर्वांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. 38 बॉलला 41 करायचे शेवटचे बॉल शिल्लक 6. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आला डॉट कैलास मुकणे बॉलिंग मार्क वरती शेवटचा अंतिम षटक आहे. आता 5 मध्ये 41 ची गरज. हळूहळू कळून आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम गावदेवी खरवळ बी मॅच मध्ये शिरकाव करते. खरवळ टीम इथे शरीरापासून दूर ठेवला अवे फ्रॉम बॉडी सलग चालाय. हा दुसरा डॉट बॉल. डॉट पर्सेंटेज सध्याच्या घडीला वाढवत असताना गोलंदाज कैलास तिसरा सलगचा तिसरा बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. सलगचा चौथा बट अंपायर सिग्नल ICC नोंद क्रमांक 21 आहे का आता पाहिलं जाईल. अंपायर सिग्नल डॉट बॉल राईट आर्म राऊंड विकेटचा पंचांनी कॉल दिला. 5वा बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. आता करताना मनीषला आपण पाहिलं. 5व्या बॉल वरती आली सिंगल. मॅच पूर्णपणे आपल्या केशामध्ये ओढून घेत असताना टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवळ बी संघ आपण पाहत. शेवटचा बॉल इफेक्टच्या बरोबर इनसाइड खेळला. फटका धावतोय धावतोय फिल्डर चेंडूच्या पाठमोरा बॅट बॉल स्टॉप तर केला. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवळ बी. या टीमने विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. वेल प्ले टीम खरवळ अँड हार्ड लक टफ लक टीम वांगणे. या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल 46 धावेची विस्फोटक आणि बहारदार खेळ साकारली रन मशीन ऑफ टीम खरवळ बी मिस्टर राजू दांद्रे ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच नो डाऊट अबाउट निलेश जाधव पुरस्कृत क्षितिजय 11 खरवळ या टीमची रणमशीन मिस्टर राजू दांडे ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आम्ही विनंती करू अश्विनजी दुर्गे दादांना विनंती असेल दादा या पण आपल्या शुभ असे आपण देऊया राजू दांद्रेला मॅन ऑफ द मॅच. रन मशीन आहे
खरं टीमची गेल्या 3 ते 4 वर्षाचा मागचा जर इतिहास आपण पाहिला तर राजू दांद्रेने खऱ्या अर्थानं आपल्या क्रिकेटच्या जोरावरती या बदलापूर विभागामध्ये हाकार गाजवला होता तो राजू दांद्रे ठरला मागचा मान